अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा सण हा खरं तर माहेर वाशिनींचा सण ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून आहे। महिला सासरवरून आखाजीला माहेरी येतात, झोका खेळतात, रात्री पुरणपोळी बनवत अहिराणी गाणी म्हणतात। या सणाला आंब्यासोबत मांडा म्हणजेच पुरणपोळीला देखील खूप महत्त्व आहे। नागिन पसरली तनी खडक फुटला जो जो पाणी वाय जो जो पाणी वाय तसे रत्तलयो बिलोय। हरभऱ्याची डाळ शिजून घ्यायची, ती शिजली का पुरणच्या गाळणीत काढून त्याच्यात साखर घालायची, साखर घालून ते थोडा वेळ राहू द्यायचं। नंतर पुरण करून घ्यायचं, ते बाजूला ठेवून द्यायचं। नंतर कणिक करायची गव्हाच्या पिठाची, पुरणपोळीचेच गहू राहतात ते, त्याची कणिक करून लोळे बनवून घ्यायचे। नंतर चुलीवर खापर ठेवायचं, खापर ठेवून झालं का नंतर मग लोळे झालेले राहतात आपले, मग ते लोळे आपण इथं पोळपाटावर लाटून घेतो, पुरण भरून मग ती पुरणपोळी करावी लागते। करिरोड येथील विजयदत्त स्वामी समर्थ मठात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं 5555 आंब्यांचा महानैवेद्य दाखवून आंब्याचीच आरास करण्यात आली आहे। श्री स्वामी समर्थ भक्तांनी सकाळपासूनच स्वामी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरीच्या हातखंबा येथे 4 वाहनांचा अपघात घडलेला आहे। स्टील भरलेल्या एका ट्रकनं इतर वाहनांना धडक दिली। ट्रक रस्त्याजवळच्या विहिरीत कोसळलाय। ग्रामीण पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। खरं तर पहाटेच हा अपघात घडलाय। महामार्गावर वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।